राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी एक वक्तव्य केलं आणि याच वक्तव्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या। जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील आणि सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असेल तर विलीनीकरणाची वेळ अद्यापही गेली नसल्याचं सूचक विधान शेळकेंनी केलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणासाठी बैठका झाल्याचं चर्चा झाल्याचा दावा देखील करण्यात आला। मात्र सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चा थंड पडल्या होत्या। सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। माझं जर मत जाणून घ्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी म्हणजे माझ्यासारख्या आमदारांनी, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वांची अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये सर्वजण एकजुटीने काम करतील। तर आमदार शेळके यांच्या वक्तव्यावरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। विलीनीकरणाची वेळ गेली नाही ही सुनील शेळके यांची भूमिका व्यक्तिगत आहे की पक्षाची ते माहिती नाही असं तटकरे म्हणतात। सुनेत्रा पवार यांच्याकडे आम्ही सगळ्यांनी एकमतानं नेतृत्व दिलंय। विलीनीकरणावरती पुन्हा चर्चा होतेय का ते माहिती नाही पण निर्णय सुनेत्रा वहिनीच घेतील। विलीनीकरणामध्ये भाजपकडून कधीही दबाव नव्हता आणि नाही। विलीनीकरणावरती आम्हा नेत्यांची काहीही भूमिका नसल्याचं देखील तटकरे म्हणतात। सुनील शेळके कोणत्या संदर्भात बोलले माहिती नाही आणि त्याविषयी देखील त्यांनी भाष्य केलं नाहीये। सुनेत्रा वहिनींच्या सोबत विलीनीकरणावरती याआधी कधी चर्चा झाली नसल्याचं देखील तटकरेंनी सांगितलंय। तर विलीनीकरणाच्या चर्चेवरती पूर्णपणे पडदा पडलाय पण पुन्हा चर्चा का होतीये हे माहिती नसल्याची प्रतिक्रिया तटकरेंनी दिली आहे। विलीनीकरणाच्या जर तरवरती बोलण्यामध्ये अर्थ नाही त्यामुळे आज काही बोलता येणार नाही। मी एकसंध राष्ट्रवादीमध्ये वाढलो, 4 वर्ष प्रदेशाध्यक्ष होतो, पवार साहेबांचं मार्गदर्शन मिळत राहिलं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।